हॅलो हाय नमस्कार। आज मी तुमच्याबरोबर इतका साधा सिंपल एक केक दाखवणार आहे। बेसिक स्पॉन्ज केक आहे। आज माझ्या मुलींना काहीतरी असं कलरफुल पण असं सिंपल असा केक खायचा होता विदाऊट क्रीम, तर मी म्हटलं चला तुमच्यासाठी एक स्पॉन्ज केक बनवते। साध्या पद्धतीने पटकन कमीत कमी साहित्यामध्ये होणारा हा सुंदर असा स्पॉन्ज केक दाखवला आहे। जरा कलरफुल त्यांना पाहिजे होतं, त्यामुळे त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेला आहे। कसा दाखवला आहे, कशी रेसिपी आहे, चला तर मग पटकन सुरुवात करूया। खूप मस्तपैकी असं तयार होणारा आपला सिंपल स्पॉन्ज केक। एका भांड्यामध्ये ना सुरुवातीला 3 अंडी घेतलेली आहेत। त्याच्यामध्ये 3 टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे। अंडी असली की इसेन्सचं प्रमाण ना थोडं जास्त घ्यायचं असतं। आता आपण हँड मिक्सरनी ते सगळं व्यवस्थित असं बीट करून घ्यावे, व्यवस्थित मिक्स करून घ्यावे की त्याने ना त्याला एक असं आहे ना थोडासा असा फ्लफीनेस यायला सुरुवात होते। ते डबल होऊन जातं आपला बॅटर आहे तो। एक 5 मिनिटासाठी आपल्याला व्यवस्थित असं ते मिक्सर फिरवून घ्यायचा आहे तो। लवकरच तुमच्याबरोबर विदाऊट अंड्याचा सुद्धा यातला केक शेअर करेन। हे बघा असं छानपैकी आपलं क्वांटिटी बघा कशी लगेच डबल झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये मेजरिंग कपचा 1 कप पिठी साखर म्हणजे पावडर शुगर असते ती टाकायची आहे। साखर मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि ती त्याच्यामध्ये टाकून घ्यायची, किंवा रेडीमेड मार्केटमध्ये सुद्धा मिळते। आता ती त्याच्यामध्ये टाकून घेऊन परत एक 5 मिनिटासाठी आपल्याला सगळं फिरवून घ्यायचं आहे। म्हणजे त्याला थोडंसं अजून टेक्स्चर आहे ते जरासं असं क्रीमी टेक्स्चर यायला सुरुवात होते। अगदी 5-5 मिनिटासाठी आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। तुम्हाला जेव्हा मिक्स केल्यानंतर लगेच समजायला सुरुवात होईल की त्याचं सगळं टेक्स्चर आहे ते कसं चेंज होत चाललेलं आहे। ते पावडर शुगर आपली म्हणजे जी पिठी साखर आहे ती पूर्णपणे त्याच्यामध्ये विरघळलेली असेल ते लक्ष ठेवायचं, कारण कुठेतरी एका साईडला राहिली असं अर्धवट फिरवायचं आणि पूर्ण सगळीकडनं फिरला गेला पाहिजे हँड मिक्सर आपला। जर हँड मिक्सर नसेल तर कसा केक बनवायचा त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे। आता इथे मी अर्धा कप तेल टाकलेलं आहे। तेल घेताना त्याला कोणताही म्हणजे वास असता कामा नये, म्हणजे शेंगदाण्याचं तेल वगैरे नाही, पूर्ण रिफाईंड तेल घ्यायचं आहे। आणि तेल टाकून आपण जेव्हा हे सगळं मिक्स करतो त्याच्यानंतरचं सुद्धा आपल्या बॅटरचं सगळं टेक्स्चर आहे ते पूर्ण चेंज झालेलं असतं। त्याच्यामुळे तुम्हाला कळू शकतं की त्याला किती त्याच्यामध्ये एअर आता व्यवस्थित अशी येऊन तो पूर्ण जो बॅटर आपला एकदम असा मऊसूत झालेला असतो, एकदम फ्लफी झालेला असतो। तेच टेक्स्चर आपल्याला शेवटपर्यंत मेंटेन करायचं असतं, जेणेकरून आपला केक असा सॉफ्ट राहायला पाहिजे। त्याच्यामुळे पुढची जी प्रोसेस असते ती अगदी एकदम आपल्याला हलक्याने करायची आहे। इथे आता मी मेजरिंग कपचा 1 कप मैदा घेतलेला आहे आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे। ते सगळं आपण त्याच्यामध्ये चाळून घ्यायचं आहे। कधीही मैदा केकमध्ये टाकताना डायरेक्ट कधीही टाकायचा नाही। कितीही चाळलेला असेल तरी सुद्धा टाकताना परत तो एकदा चाळूनच टाकायचा, कारण तो टाकताना जे चाळून टाकताना तो असं जो अलगद पडतो ना तो एकदम हलका होतो आणि आपला हा बॅटर जो तयार झालेला असतो पहिला तो सुद्धा एकदम हलका झालेला असतो। त्यामुळे जो मिक्स करताना मी जसं दाखवते तसं एकाच अँगलने आपल्याला ते फिरवायचं, कसंही उलटं फिरवायचं नाही की जेणेकरून आपला केक असं मग नंतर घट्ट आणि चिकट होतो। तो आपल्याला असं एकदम मऊ फुललेलाच राहिला पाहिजे। तर त्याचा बॅटर जेव्हा मिक्स करतो तो सुद्धा त्या पद्धतीनेच मिक्स केला गेला पाहिजे। ज्या भांड्यामध्ये आपल्याला केक सेट करायचे त्याला मी आधीच पहिल्यांदी ऑइल लावून घेतले, तेल लावून घेतलेलं आहे आणि बटर पेपर त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि बटर पेपरवरती सुद्धा परत एकदा तेल लावलेलं आहे। आता माझ्या मुलींना कलरफुल केक पाहिजे होता म्हणून मी जरा 2-3 कलरमध्ये तो करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता हा सिंपल एक व्हाईट कलरसाठी म्हणून आपण तसाच त्यातला बॅटर हा थोडासा त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता थोडासा उरलेला अर्ध्या बॅटरमधला थोडा बॅटर मी अजून काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी ग्रीन कलर टाकून घेणार आहे। जर आता तुमच्याकडे लिक्विड कलर असेल, फूड कलरमध्ये लिक्विड कलर जो मिळतो तो जर असेल तर तो डायरेक्ट तुम्ही 1-2 ड्रॉप टाकायचे। जर नसेल तर दूध घ्यायचं, दुधामध्ये आपले पावडर कलर जो असतो आपला खाण्याचा जो कलर असतो तो पावडरमध्ये मिळतो, तो त्या दुधामध्ये मिक्स करायचा आणि तो त्याच्यामध्ये टाकायचा। आता टाकताना क्वांटिटी येणं कलरची जरा जास्त घ्यायची, कारण कसं होतं जेव्हा केक बेक होतो शिजतो तेव्हा तो कलर त्याच्यातला ना फेंट होतो, तर तो एवढा दिसण्यात येत नाही। त्याच्यामुळे तो दिसण्यात येण्यासाठी कलरचं प्रमाण थोडंसं जरा जास्त असेल ना, आत्ता तुम्हाला तो जेव्हा डार्क वाटेल तेव्हा तो शिजल्यानंतर जरा लाईट वाटतो। त्याच्यामुळे ही टिप लक्षात ठेवा की आधीच जर फेंट टाकलं तर शिजल्यानंतरचा कलर अजून फेंट होऊन जातो।
आता मी असे जे काही कलर आहे ते सगळे असे रँडमली त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे, कारण का शिजल्यानंतर त्याला जरा एक छान लुक येण्यासाठी. आता जो ग्रीन कलरमध्ये मी इथे यूज केला होता तो सगळा असंच मी टाकून घेते. फक्त टाकताना अलगट टाका, म्हणजे कसं तो असं एकमेकांमध्ये पटकन आधी मिक्स होते. जेव्हा शिजताना ॲटोमॅटिक ते एकमेकांमध्ये मिक्स होतात ना, ते छान दिसतं. आता उरलेला जो सगळा बॅटर होता त्याच्यामध्ये मी येलो कलर टाकून घेते. हे कलरसुद्धा त्या दिवस मला सांगितले होते की त्यांना हे कलर त्या केकमध्ये हवेत, त्यानुसार मी ते केकमध्ये कलर टाकून घेतलेले आहे. त्यात मुलींची फरमाईश होती म्हणून मी त्या पद्धतीने तसे सगळे मी कलर वापरून केलेलं आहे ते. आता हे पण सगळं मिक्स करताना आपण तसंच डायरेक्शननी फिरवतो आहे, असं उलटं सुलटं कसंही फिरवत नाही आहे. आणि तेही आता आपण सगळा बॅटर आहे तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता हे सगळं चालू झालं होतं त्यावेळेला मी एक साईडला भांडं एक गरम करायला ठेवलेलं होतं. हे बघा, त्याच्यामध्ये अशी रिंग ठेवून द्यायची. भांडं आपण एक 5 ते 10 मिनटासाठी आधी हाय फ्लेमवरती गरम करून घेतलेलं आहे. आणि आता मीडियम फ्लेमवरती आपण आपला केकचा बॅटर आहे तो त्याच्यामध्ये 35 ते 40 मिनटासाठी शिजायला ठेवायचा आहे. अगदी बरोबर 30 ते 35 मिनटामध्ये आपला केक अगदी म्हणजे 35 मिनटामध्ये तर परफेक्ट शिजतो, कारण का आत्तापर्यंतचे मी जेवढे केक बनवले त्याच्यामध्ये 35 मिनटामध्ये अगदी आरामात केक शिजतो. त्याच्यामुळे त्याच्या आधी आपल्याला काही सारखं झाकण उघडायची गरज नाही आहे. 35 मिनटं झाल्यानंतर मी झाकण उघडलेले आहे आणि मीडियम फ्लेमवरती पूर्ण केक मी शिजवलेला आहे. आता बरोबर 35 मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे आणि ते तुम्हाला मी दाखवते सुरी घालून त्याच्यामध्ये की केक पूर्णपणे शिजला आहे की नाही. सुरी आपली एकदम व्यवस्थित क्लीन होऊन बाहेर आलेली आहे, ह्याचा अर्थ आपला केक परफेक्ट अगदी शिजलेला आहे. आता तो भांड्यातनं काढून मी साईडनी सगळा त्याचा व्यवस्थित असा कट करून घेते. केक अलगद निघतो पण तरीसुद्धा कधीही रिस्क घ्यायची नाही. परत एकदा सुरी साईडनी फिरवून घ्यायची आणि आपण केक हा डिमोल्ड केलेला आहे. आता तो मी तुम्हाला दाखवते. एकदमच गरम होता त्या दोघींना अजिबातच राहवत नव्हतं, त्याच्यामुळे मी पटकन तो गरमच्या गरमच कापलेला आहे. केकमधले कलर बघ कसे असे रँडमली इकडे तिकडे झालेले आहेत आणि इतका सॉफ्ट मस्तपैकी एकदम फ्लफी केक झालेला आहे ना, खूप सुंदर असं झालेलं आहे. आणि मेन म्हणजे कधीही केक कट करताना तो ना पूर्णपणे थंड करून जर कट केलात की मग त्याचे ना स्लाईस अगदी छानपैकी पडतात, नाही तर असे थोडे असे त्याचा ना असं चुरा निघतो. तर पण तसं आता माझ्या बाबतीत झालं, कारण का मी नेहमी केक थंड करते पण मुलींना त्यांना धीरच नव्हता, त्यांना खायचंच होतं. त्याच्यामुळे मी पटापट तो केक कट केला होता, गरम असतानाच केला होता. त्याच्यामुळे तो असं एकदम क्लीन कट होत नाही. कधीही केक कट करताना पूर्णपणे थंड करून घ्यायचा. आणि अशा पद्धतीने केक रेडी आपला झालेला आहे. रेसिपी आवडलीच तर व्हिडिओला लाईक करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.